युवकाचा खून करणारे 5 संशयित जेरबंद, अवघ्या 24 तासातच खुनाचा उलगडा। सासू मामे सासऱ्यांनी रचला जावयाच्या खुनाचा कट। पत्नी व सासूला त्रास देत असल्याच्या कारणावरून सासू व मामे सासऱ्यानेच नातेवाईकांच्या मदतीने जावयाला जीवे ठार मारण्याचा कट रचल्याचं उघडकीस आलंय। विसरवाडी पोलिसांनी झरीपाड्याजवळ घडलेल्या खुनाचा अवघ्या 24 तासात उलगडा करत या प्रकरणी संशयित सासू माम सासऱ्यासह 5 संशयितांना ताब्यात घेतलंय। नवापूर तालुक्यात सलग 2 दिवस खुनाच्या घटनेमुळे खळबळ उडाली होती। मंगळवारी झरीपाडा फाट्याच्या फरशी पुलाच्या पाईपमध्ये गोणीत एका युवकाचा मृतदेह आढळून आला। या प्रकरणात खून झाल्याचा संशय असल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत गुजरात राज्यातील उधना येथील मयत युवकाच्या तपासासाठी गुजरात राज्यात एक पथक पाठवून दुसरे पोलीस पथक खांडबारा परिसरात लक्ष ठेवून होते। यावेळी मृत युवक राकेश रमेश समाल याची सासरवाडी नवापूर तालुक्यातील बर्डीपाडा खांडबारा येथील असल्याचं समजलं। मृताच्या सासरवाडीत सासू अनिता अनिल शिंदे राहणार उधना गुजरात व त्याचे मामे सासरे अमर हरी पवार राहणार बर्डीपाडा खांडबारा व इतर 3 नातेवाईक यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता अमर पवार हे पोलिसांना उडवाउडवीची उत्तरं देत असल्याचा संशय पोलिसांना होता। पोलिसांनी अधिक चौकशी केली असता सासू अनिता शिंदे व मामे सासरे अमर पवार यांनी जावयाला जीवे ठार मारण्याचा कट रचला। या दरम्यान मामे सासरे अमर पवार यांनी जावई राकेश समाल याला रात्रीच्या वेळी अज्ञात स्थळी घेऊन जाऊन त्याच्या डोक्यावर दगडाने मारहाण करून त्यात जीवे ठार मारले। तसेच 3 साथीदारांच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे। या प्रकरणी संशयित अमर हरी पवार, चेतन अंबादास पवार, अजय बुधा शिंदे, सावंत संतोष शिंदे सर्व राहणार बर्डीपाडा खांडबारा तालुका नवापूर तर सासू अनिता अनिल शिंदे राहणार पांडेसरा उधना सुरत येथून अटक करण्यात आली आहे। मृतदेह आढळून आल्यानंतर अवघ्या 24 तासात खुनाचा गुन्हा उघडकीस आणला असल्याने नंदुरबार व विसरवाडी पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे। प्रशांत राजपूत, ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर।